काही राशींना थोडंसं यश मिळालं की ते हुरवून जातात, स्वतःलाच अजय समजू लागतात. पण ज्योतिषशास्त्र सांगतं, काही राशींचा सर्वात मोठा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा स्वतःचा अहंकारच असतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत त्या 5 राशींबद्दल ज्या छोट्या यशालाही महाशक्ती समजतात. यामुळे नंतर स्वतःचं नुकसान स्वतःच करून घेतात. तुमची रास यात आहे का? शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक मोलाचा सल्ला देणार आहे. पहिली राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांचा ॲटिट्यूड असा असतो की मी बोललो म्हणजे अंतिम, तोच अंतिम निर्णय राहील. सिंह राशीच्या लोकांमध्ये नैसर्गिकच नेतृत्व गुण असतात. त्यांच्यात आत्मविश्वास खूप असतो, पण कधीकधी हाच आत्मविश्वास अहंकारात बदलतो. थोडं कौतुक झालं, 2 लोकांनी पाठ थोपटली की मग सिंह राशीचे लोक स्वतःलाच सर्वात हुशार समजू लागतात आणि मग त्यांना वाटू लागतं, माझ्याशिवाय कोणाचं काही चालत नाही. पण याच सवयीमुळे नाती तुटतात, लोक त्यांच्यापासून दूर जाऊ लागतात आणि शेवटी भरपूर यश मिळवूनही एकटेपणा वाटायला येतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, राजा तोच असतो जो लोकांना सोबत घेऊन चालतो. दुसरी राशी वृश्चिक राशी. या लोकांचं असं असतं की मलाच सगळं कळतं. वृश्चिक राशीचे लोक खरं तर बुद्धिमान आणि निरीक्षण शक्तीने मजबूत असतात, पण जेव्हा त्यांना थोडं तरी यश मिळालं तेव्हा ते हुरवून जातात आणि त्यांना वाटू लागतं की बाकीच्यांना काहीच समजत नाही. ते दुसऱ्यांचा सल्ला ऐकणंच बंद करतात, कान बंद करून घेतात आणि इथूनच मोठ्या नुकसानीला सुरुवात होते. कारण जीवनात कितीही अनुभव असला तरी प्रत्येक वेळी आपणच बरोबर असतो असं नसतं मंडळी. त्यांचा हट्टी स्वभाव आणि मीच श्रेष्ठ ही भावना मोठ्या संधी हातातून निसटून जाण्यास कारणीभूत ठरते. म्हणूनच म्हणतात, अति आत्मविश्वास हा यशाचा शांत शत्रू असतो. त्यामुळे याचा विचार नक्की करावा. तिसरी राशी आहे मकर राशी. या राशीचं असं असतं, यश मिळालं की या राशी लोकांना कमी लेखतात. या राशी खरं तर खूप मेहनती असतात. त्यांच्या कष्टामुळे त्यांना भरपूर यश मिळतं, पण यश मिळाल्यावर त्यांच्या डोक्यात हवा जाते. ते नकळतपणे इतरांना कमी लेखतात. हे माझ्यासारखं करूच शकत नाहीत असा विचार त्यांच्या मनाला पोखरतो आणि लोक मनातून दूर जातात. आणि एक वेळ अशी येते की यश असतं, पैसा असतो, संपत्ती असते, पण मनापासून साथ देणारे साथीदार मात्र आयुष्यातून निघून जातात. म्हणूनच मोठेपणाचं खरं लक्षण म्हणजे यश मिळूनही जमिनीवर राहणं होय. चौथी राशी आहे मेष राशी. घाईत घेतलेले निर्णय यांच्या अंगी येतात. मेष राशीला स्वतःवर खूप विश्वास असतो, ही चांगली गोष्ट आहे. ते धाडसी देखील असतात, पण कधीकधी अति आत्मविश्वासामुळे चुकीचे निर्णय घेतात आणि थोडं जर यश मिळालं त्यामुळे तर आता मला कोणी थांबवूच शकत नाही हा ॲटिट्यूड येतो. मग ते इतरांचे ऐकणं बंद करून कान बंद करतात. मग नात्यामध्ये भांडणे, कामात नुकसान आणि स्वतःच्याच प्रतिमेला धक्का बसल्यावर ते जागेवर येतात. लक्षात ठेवा, वेग हा महत्त्वाचा आहे, पण योग्य दिशा त्याहून अधिक महत्त्वाची आहे. शेवटची रास जाणून घेण्यापूर्वी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो, प्रत्येक राशीत काही ना काही खास गुण असतात, दुर्गुण अवगुण असतात. पण जेव्हा आत्मविश्वास आणि अहंकार यांच्यातील सीमा ओलांडली जाते तेव्हा आपलं नुकसान सुरू होतं. यश टिकवायचं असेल तर अंगी नम्रता हवी. इथे कोणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. जे उपजत स्वभावगुण असतात ते येतात, पण एखाद्या गोष्टीनं आपलं नुकसान होत असेल त्याला वेळीच आवर घातल्याने अनेक कठीण वाटणारे प्रश्न सुटू शकतात. म्हणूनच तर म्हटलं जातं, विद्या विनयेन शोभते. ज्यांना आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं आहे त्यांनी नेहमी नम्रच असावं. फळांनी भरलेलं झाड नेहमी खाली जसं झुकलेलं असतं तसं आपण नम्र असावं, देणारं असावं. आता पाहूया शेवटची राशी मिथुन राशी. स्वतःचं कौतुक स्वतःच करण्यात माहीर असतात. या राशीचे लोक बोलण्यात पटाईत असतात, हुशार असतात, चाणाक्ष असतात. लोकांना प्रभावित करण्याची कला त्यांच्यात असते, पण कधीकधी ते स्वतःचं इतकं कौतुक करतात की समोरच्याला ते दिखावा वाटू लागतो, खोटं वाटू लागतो. छोट्या यशाला मोठं करून सांगणं, स्वतःला प्रत्येक वेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न करणं हेच त्यांच्या अंगलट येते. लोक हळूहळू अंतर वाढवू लागतात, कारण खरी ताकद ओरडून सांगावी लागत नाही, ती लोकांना आपोआप जाणवते. मित्रांनो, तुमच्या संपर्कात अशी कोणती राशी आहे का ज्यांना थोडं जरी यश मिळालं
की त्यांचं वागणं बदलतं. कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्या मित्रांना शेअर करा ज्यांचं आयुष्य ह्या व्हिडिओमुळे नक्की बदलू शकेल. अशाच राशी भविष्य आणि ज्योतिषविषयक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची रास कॉमेंटमध्ये नक्की लिहा. पुढच्या वेळी अनेक अशाच रोचक माहितीसोबत भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःमध्ये झालं तर थोडे बदल करा. धन्यवाद.